कळवण मेन रोडवरील अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई सुरू। 2 दिवसात मोजणी करत खुणा करणार, मेन रोड घेणार मोकळा श्वास। कळवण शहरात मागील अनेक वर्षांपासून मेन रोडवर वाढत असलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका तसेच पादचाऱ्यांना होणारा त्रास यामध्ये मोठी वाढ झाली होती। याची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने आज मेन रोडवरील अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम हाती घेतली। या कारवाईमुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळणार असून कळवण शहर आता मोकळा श्वास घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे। मेन रोडवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुमारे 3 मीटरपर्यंत अतिक्रमण हटविण्यात येणार आहे। बुलडोझरच्या सहाय्याने कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे रस्त्याची रुंदी वाढून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे। प्रशासनाने कारवाईपूर्वी अतिक्रमण धारकांना वेळोवेळी नोटीस देऊन अतिक्रमण स्वखुशीने काढून घेण्याचे आवाहन केले होते। सोबतच जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र काही अतिक्रमण धारकांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर प्रशासनाला कठोर पाऊल उचलावे लागले। आज अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे अतिक्रमण धारकांमध्ये एकच खळबळ उडाली। अनेकांनी घाईघाईने आपले साहित्य हटविण्याचा प्रयत्न केला, तर काहींचे अतिक्रमण JCBच्या सहाय्याने हटविण्यात आले। या अनपेक्षित कारवाईमुळे संबंधितांचे धाबे दणाणले, परंतु पोलीस स्टेशन जवळील दुकानदारांनी या मोहिमेस विरोध दर्शविला। आम्हाला आधीच नोटिसा का दिल्या नाही, यावरून संबंधित दुकानदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली। दुकानदारांनी सांगितले की आम्हाला रीतसर नोटीस द्यावी, त्यानुसार तुम्ही सांगा किती अतिक्रमण काढायचे, आम्ही स्वखर्चाने काढून टाकू। यानंतर ही मोहीम बंद करण्यात आली। सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता JM वाघ यांनी सांगितले की पुढील 2 दिवसात मोजणी करून खुणा केल्या जाणार आहेत, त्यानुसार अतिक्रमण हटविले जाणार आहेत। तसेच अतिक्रमण काढण्याची मोहीम थांबणार नाही। ही संपूर्ण मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत पार पडणार असून विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कारवाई यशस्वीरित्या पूर्ण करण्यात येणार आहे। दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। प्रशासनाच्या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे। मराठी केसरी न्यूज नेटवर्क कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।